नमस्कार, प्रियाज रसोई मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मुंबईच्या स्ट्रीट फूड मधील सर्वात फेमस आणि चटकदार अशी कच्ची दाबेली। साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी बनवता येईल ते आता आपण पाहूयात। चला तर मग पाहूयात यासाठी कोणकोणते साहित्य घेतले। सर्वात आधी आपण कच्ची दाबेलीचा मसाला तयार करून घेऊयात। घरातील बेसिक मसाले वापरून आपण दाबेलीचा मसाला तयार करत आहोत। इथे आपण अर्धा चमचा जिरेपूड घेतले आहे, अर्धा चमचा लाल तिखट घेतले आहे, अर्धा चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर घेतली आहे, अर्धा चमचा आमचूर पावडर घेतली आहे, 1 चमचा धने पावडर घेतले आहे, अर्धा चमचा चाट मसाला घेतला आहे, चवीनुसार साधं मीठ घेतलं आहे, थोडंसं काळं मीठ घेतलं आहे। ज्या मसाल्यांची पावडर नाही त्याचे आपण खडे मसाले घेतले आहेत। त्यासाठी इथे आपण 5 ते 6 काळी मिरी घेतली आहे, 1 स्टार फूल घेतला आहे, अर्धा चमचा बडीशेप घेतली आहे, 2 चमचे खोबरं घेतलं आहे, 1 चमचा तीळ घेतला आहे आणि 2 ते 3 तमालपत्र घेतलेले आहे। चला तर मग आता आपण सुरुवात करूयात। सर्वात आधी आपण जे खडे मसाले घेतले होते ते भाजून घेऊयात। 2 ते 3 मिनिटं हलक्या हाताने ते फ्राय करून घ्यायचे। आपल्याकडे बऱ्यापैकी सर्व मसाल्यांची पूड होते, जर नसेल तर आपण ते खडे मसाले घेतले तरीही चालतील। मसाले फ्राय करून झालेले आहेत। आता थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेऊयात। मसाले फ्राय करून झालेले आहेत, थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेऊयात। आपले मसाले थंड झालेले मसाले आता मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेऊयात। बारीक केलेल्या मसाल्यामध्ये घेतलेल्या इतर मसाल्यांची पूड मिक्स करून अजून एकदा मिक्सरमधून फिरवून घेऊयात, म्हणजे सर्व मसाले चांगले मिक्स होतील। आपला बेसिक कच्ची दाबेलीचा मसाला बनवून तयार झालेला आहे। आता आपण तो डिश मध्ये काढून घेऊयात। कच्ची दाबेलीसाठी आपण 4 ते 5 मीडियम साईजचे बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहेत। कढईमध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये तयार केलेला मसाला घालायचा। मसाला जास्त वेळ परतायचा नाही, नाहीतर तो करपेल, कारण सर्व खडे मसाले आपण ऑलरेडी फ्राय करून घेतले आहेत। आता मॅश केलेला बटाटा आहे तो त्यामध्ये घालून घेऊयात। हे सर्व चांगलं मिक्स करायचं। बटाटा चांगला परतून झाला की ते थंड होण्यासाठी ठेवून देऊयात। 2 ते 3 मिनिटं बटाटा चांगला परतून घ्यायचा। बटाटा चांगला परतून झाला की ते थंड होण्यासाठी ठेवून देऊयात। दाबेलीचा मसाला थंड होत आहे तोपर्यंत आपण मसाला शेंगदाणा तयार करून घेऊयात। सर्वात आधी आपण मसाला शेंगदाण्यासाठी शेंगदाणे चांगले भाजून त्याचे साल काढून घेतले आहेत। पॅन मध्ये फोडणीसाठी थोडंसं तेल घातलं आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये शेंगदाणे आहेत ते घालून घ्यायचे। शेंगदाणे फ्राय करण्यासाठी जास्त तेलाचा वापर करायचा नाही। मसाल्यांमध्ये आपण इथे घेतलेला आहे पाव चमचा कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे, थोडंसं चाट मसाला घेतलेला आहे आणि चवीनुसार थोडंसं काळं मीठ घेतलं आहे। घेतलेले मसाले आता आपण शेंगदाण्यामध्ये घालून घेऊयात। 2 ते 3 मिनिटं हे चांगलं परतून घ्यायचं। चटपटीत असे आपले मसाला शेंगदाणा बनवून तयार झालेले आहे। तेवढ्यात मसाला पण आपला थंड झालेला आहे। आता आपण दाबेली बनवायला घेऊयात। तयार झालेल्या मसाल्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात, तसेच त्यावरती डाळिंबाचे दाणे पण घालून घेऊयात। इथे आपण चाट स्पेशल गोड आणि तिखट चटणी पण बनवलेली आहे, त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। आपण लादी पावाचा वापर केलेला आहे। तुम्ही बेकरीमध्ये ऑर्डर देऊन दाबेलीचा पाव पण बनवून घेऊ शकता। पावाला सुरीच्या साहाय्याने एका साइडने कट मारून घ्यायचा। अशा प्रकारे सर्व पाव कट करून घेऊयात। आता आपण दाबेली तयार करायला घेऊयात। पावाच्या एका साइडला आपण ग्रीन चटणी लावून घेऊयात, तसेच दुसऱ्या साइडला आपण तयार केलेली गोड चटणी लावायची। तयार केलेला जो मसाला आहे तो आता आपण पावामध्ये भरून घेऊयात। मसाला जेवढा जास्त भरता येईल तेवढा भरायचा। त्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात, तसेच त्यामध्ये थोडेसे डाळिंबाचे दाणे पण घालायचे आणि तयार केलेले मसाला शेंगदाणे पण त्यामध्ये घालून घ्यायचे। तयार केलेली दाबेली आता आपण पॅन मध्ये फ्राय करण्यासाठी ठेवूयात। अशा प्रकारे आपण आता बाकीचे दाबेली पण तयार करून घेऊयात। दाबेली भाजण्यासाठी इथे आपण बटरचा वापर केलेला आहे। एका साइडने दाबेली चांगली भाजून झाली की साइड पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या साइडनी पण चांगली भाजून घ्यायची। दाबेली भाजण्यासाठी बटरचा वापर केल्यामुळे दाबेलीला एक चांगली चव येते।
आपली दाबेली भाजून झालेली आहे. आता आपण दाबेलीवरती शेवची कोटिंग करून घेऊयात. शेवची कोटिंग चांगल्या प्रकारे होण्यासाठी त्यावरती साईडने थोडीशी चटणी लावून घ्यायची, त्यामुळे शेवची कोटिंग चांगली होती. अशा प्रकारे गरमागरम मुंबई स्टाईल कच्ची दाबेली बनवून तयार झालेली आहे. बाहेरून क्रिस्पी आणि आतून चटपटीत आंबट गोड अशी आपली कच्ची दाबेली बनवून तयार झालेली आहे. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.